मुंबई महापालिकेच्या राजकारणाकडे सगळ्या देशाचं लक्ष आहे, कारण 30 वर्षानंतर सत्तांतर होताना दिसतंय। ठाकरेंची शिवसेना आणि त्यांची शिवशक्ती आघाडी ही पिछाडीवर गेलेली आहे। ठाकरे आणि मनसेच्या राज ठाकरेंची आघाडी, काँग्रेस स्वतंत्र लढली होती, दरम्यान शिवसेना आणि भाजप एकत्ररित्या लढले होते ही निवडणूक आणि त्यांना सर्वसाधारण बहुमत प्राप्त झालेलं आहे। मुंबईच्या महापौरपदासाठी तेजस्वी घोसाळकरांचं नाव आघाडीवर आहे। भाजपच्या तेजस्वी घोसाळकर ज्या मूळच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या आहेत आणि त्यांचं नाव आघाडीवर आहे। मुंबईच्या महापौरपदासाठी तेजस्वी घोसाळकरांचं नाव आघाडीवर। मोठी अपडेट आहे ही। तेजस्वी घोसाळकर या काहीच काळापूर्वी निवडणुकीच्या पूर्वी शिवसेना ठाकरे गटातून आल्या होत्या। अभिषेक घोसाळकर यांच्या त्या पत्नी आहेत। अभिषेक घोसाळकरांची हत्या झाली होती, त्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांच्या बाजूने सहानुभूती उभी राहिली होती। निवडणुकीच्या तोंडावर त्या शिवसेनेतून भाजपमध्ये आल्या होत्या आणि त्यांचं नाव आघाडीवर आहे मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी। दरम्यान मंत्री माधुरी मिसाळ बोलतायत। आज आपण 29 महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत ते काढलेली आहे। आरक्षणामध्ये 29 महानगरपालिकेचं आरक्षण काढताना लोकसंख्येवाईज मुंबई महापालिकेचा महापौर सर्वसाधारण महिलांसाठी राखीव। मुंबईचं महापौर आरक्षण रोटेशननुसार का नाही घेतला असा सवाल शिवसेनेने केलेला आहे। दरम्यान त्याप्रमाणे आपल्याला आपण 4 शहरांमधनं ती चिठ्ठ्या टाकल्या आणि एक आरक्षण एसटीचं काढलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण एससीचं आरक्षण काढलेलं आहे। त्याच्यामध्ये 3 महानगरपालिकेमध्ये एससीचं आरक्षण होतं आणि 3 महानगरपालिकेतल्या 2 महानगरपालिकेमध्ये महिलांची चिठ्ठी काढलेली आहे। नामाप्रचं आरक्षण आपल्याला 8 काढायचे होते। त्याप्रमाणे आपण 8 शहरं आपल्याकडे नव्हते, कारण आपण जो नियम लावला होता की 2000 आधीच्या ह्याच्यामध्ये जो महापौर झालेला आहे ते आपण एक्सप्लोर केले असल्यामुळे आपल्याकडे 3 महानगरपालिका अशा निघाल्या की जिथे नामाप्रचं आरक्षण आपण देऊ शकलो। त्या 3 मधली पण जालना ऑलरेडी पहिल्या ह्याच्यामध्ये कट झाली होती। त्या 2 महानगरपालिका राहिल्या त्या आणि आपण सर्क्युलरनुसार म्हणजे मराठी अध्यक्षरानुसार चक्राक्रमानुसार त्या आरक्षण केलेले आहेत आणि पुढच्या 6 त्याच्यामधनं आपण घेतल्या महानगरपालिका। अशा 8 नामाप्रचे आरक्षण काढलेले आहेत आणि त्याच्यातल्या 4 महिला आरक्षण। त्याचप्रमाणे उरलेल्या ज्या 17 महानगरपालिका उरल्या त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड आणि भिवंडी त्याच्यामध्ये ऑलरेडी मागच्या ह्याच्यामध्ये ओपन महिलाचं आरक्षण असल्यामुळं चिठ्ठीमध्ये ते एक्सक्लूड केलं आणि आपण त्याच्यात 15 ह्याच्यामध्ये चिठ्ठ्या काढल्या। त्याच्यामध्ये 9 महिलांची आपण आरक्षणं काढलेली आहेत। अशा पद्धतीने 29 महानगरपालिकेची पूर्ण आरक्षणं ही कंप्लीट झाली। ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं
त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला. आपण त्यांना बऱ्याच वेळा विचारलं की आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे. त्यांनी जे ऑब्जेक्शन आत्ता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे. त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ. पण मला जेव्हा रुलिंग देताना अजूनही असं वाटले नाही, कारण त्यांचं ऑब्जेक्शन असंच होतं की इथे आम्हाला मुंबईत SC का नाही दिलं, मुंबईत OBC का नाही दिलं, मुंबईत हे का नाही दिलं. तर जशी प्रक्रिया पूर्ण झाली त्याच्यामध्ये कुठलाही वाव नव्हता. आपण ह्या प्रक्रियेचं लाईव्ह चित्रण सगळ्यांना दाखवलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हालाही कळेल की त्या ऑब्जेक्शनमध्ये काही अर्थ. असंच ऑब्जेक्शन काँग्रेसने परभणीच्या ठिकाणी घेतलं होतं. मनमानी केली असं त्यांचं म्हणणं. तुम्हीच ठरवाल की आम्ही मनमानी केली आहे का नाही, कारण तुम्हाला पूर्ण लाईव्हचं चित्र. परभणीच्या संदर्भात काँग्रेसने ऑब्जेक्शन घेतलं होतं की महिला ओपन का करण्यात आला या ठिकाणी, याआधी महिलांसाठी आरक्षण होतं, त्यावर काय त्यांचा थोडा गैरसमज झाला होता. 2.5 वर्षाची जी आरक्षणं होती त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांच्या इथे महिलांचं आरक्षण पडलं होतं, पण नंतरच्या ह्याच्यामध्ये SCचं महिलांचं पडलं होतं, म्हणून त्यांचा गैरसमज आपण दूर केला. ओबीसी महिला तुम्ही टाकलं नाही, ओबीसी मध्ये टाकलं नव्हतं, हा प्रामुख्याने त्यांचं ऑब्जेक्शन होतं. कारण की ओबीसी झालं नाही, दोन्ही वेळ झाले आहे, ते सर्वसाधारण झाले मुंबई, अशा पद्धतीचं त्यांचं ऑब्जेक्शन आहे. त्यामुळे कुठेतरी प्रक्रियेनुसार त्यांना प्रक्रियेमध्ये जायचं नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की हे झालं नाही, ते झालं नाही, आम्हाला मुंबईला हे आरक्षण पाहिजे होतं. तर तसं होत नाही. प्रक्रिया नियमानुसार जी होते त्याच्यामध्ये जी आरक्षणं पडतात ती आपल्याला प्रक्रियेमधनं ऍक्सेप्ट तुम्ही सुरुवातीला आज सांगितलं होता ती चक्राकार पद्धत कशा प्रकारे होती, त्याच्यामध्ये अल्फाबेटची कशा प्रकारे मांडणी केली आणि कशा प्रकारे महापालिकेची निवड करण्यात आली. जी नावाप्रची आरक्षणं होती, जी आपल्याला 8 लोकसंख्येप्रमाणे आपल्याला 8 द्यायची होती. त्या 8 मध्ये आपण कुठंही ह्याच्यामध्ये 29 मध्ये ज्या ज्या महानगरपालिकेत मागच्या ह्याच्यामध्ये OBCचे आरक्षण पडलेले होते त्या एक्सक्लूड करता आपल्याकडे 3 महानगरपालिका राहिल्या. 3 महानगरपालिकेतलं ऑलरेडी जालना त्याच्यामध्ये एक्सक्लूड झालं होतं, कारण जालनाची चिठ्ठी निघाली होती. त्यामुळे राहिल्या 2 आणि उरलेल्या 6 आपण अल्फाबेटप्रमाणे चक्राक्रमानुसार घेतल्या आणि त्याचे चिठ्ठ्या आपण 8 टाकल्या OBC. मैम हिंदी में बता दीजिए प्रोसेस जो विरोध होता है, मैम हिंदी में बता दीजिए हुआ कैसे जो लॉटरी निकाली गई मैम हिंदी आज 29 महानगरपालिका के लिए महापौर के आरक्षण की सोड़त यहाँ संपूर्ण हो गई. उसमें एक हम लोगों ने अज का 1 आरक्षण, अजा का 3 आरक्षण, उसमें 2 महिला के आरक्षण और नामाप्र के 8 आरक्षण, उसमें महिला के 4 आरक्षण और जो खुला गट है उसमें से 17 महानगरपालिका में 9 हम लोगों ने महिला के लिए निकाले हैं. इस पद्धति से 29 आरक्षण आज कंप्लीट हो गए, उनके महापौर डिक्लेयर हो गए. जितने भी जो बड़े शहर है वहाँ पर हमने देखा कि महिला रिजर्वेशन आए हैं, तो क्या महिलाओं के हाथ में कमान होगी महापौर की? एक बड़ी बात महाराष्ट्र सरकार के लिए, क्योंकि मुंबई, नवी मुंबई, पुणे, सभी जो बड़े शहर, नासिक, सब जगह महिला महापौर जो आई, इस पर आपकी प्रतिक्रिया क्या? क्योंकि आपको एक महिला मंत्री. इसी पे ऐड भी कर रहा हूँ. यूबीटी ने आरोप लगाया कि आप लोग बीजेपी को फायदा पहुंचाने पूरी लॉटरी सिस्टम को यहाँ पर मैनिपुलेट किया गया. आरोप सेकंड मुझे बहुत आनंद अभी मैं व्यक्त कर रही हूँ, क्योंकि जो मेट्रोपॉलिटन सिटी है जैसे पूना है, मुंबई है, नवी मुंबई, इन सब में महिला का आरक्षण महापौर का आया है. मुझे ऐसे लगता है कि महिला बहुत सक्षम तरीके से ये महानगर पालिका चलाएगी. जैसे आप देख रहे हैं कि